कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचे मिस्टर काय करतात? ते ERP कन्सल्टंट म्हणून आहेत, कंपनीमध्ये जॉबला आहे. आपण काय करता? मी सहाय्यक अभियंता म्हणून BMC मध्ये काम करते. नोकरी का? हां. माझं माहेरचं नाव सीमा नारायण पातेरे, राहायला काळा चौकी फेरबंदरला. सासरचं नाव सीमा विनायक भुवड, राहायला विरारला. मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर आहे. अंडरग्राऊंड मेट्रो लाईन 3मध्ये प्रोजेक्टवरती काम अरे करते. वा. आणि माझे हस्बंड आहेत ते इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहेत. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 14. तुमच्या? 8 वर्ष. 8. तुमचं कसं झालं? अरेंज मॅरेज. हो हो. तुमचं? लव्ह मॅरेज. कसं ते? अंडरग्राऊंड? अंडरग्राऊंड आत्ता चालू झाली ना. मग कसं काय? रिलेशनमध्ये आहे. अच्छा अच्छा, त्यामुळे परिचयाचे होते. हो, म्हणजे परिचयामध्ये आहे. माझं माहेरचं नाव तृप्ती दत्तात्रय निळकंठ, राहणार घोडपदेव डिपीवाडी, आणि लग्नानंतरचं नाव तृप्ती प्रसाद किंजळकर, राहणार कांदिवली. आमचं लव्ह मॅरेज आहे. हो का? कुठे? ॲक्च्युली ते लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखं आहे थोडं. म्हणजे काय? म्हणजे मी इंटिरियर डिझायनर अरे आहे वा. आणि माझी पहिलीच साईट चालू होती आणि आमच्या कॉमन फ्रेंडचं घर होतं जे मी डिझाईन करत होते. आणि त्याने माझा नवरा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे सांगितलं होतं जाऊन काम बघ व्यवस्थित चालू आहे का. पण तिथे चांगलं आल्यानंतर काम चालू झालं. स्वतःच आहे ते. खायला काम व्यवस्थित होतं? व्यवस्थित झालं. मग ते बघायला आले होते. हो. तर अशा तुम्ही सगळ्या मैत्रिणी बरोबर? शाळेत असताना कशा होता हो? खरं सांगा. शाळेत असताना खूप मस्ती करत. तुम्ही? म्हणजे मी शांत होती सर. तुम्ही शांत ती होता? असं खोटं बोलते. नव्हती. अगदीच शांत नव्हती. शाळेत बाईंचा मार पण खाल्लेला आहे त्या गोष्टीमुळे, की खूप बडबडायची म्हणून, ती आणि मी. मग तुम्हाला शिक्षा झाली आहे शाळेत? हो, झाली आहे. अभ्यासावरून नाही. मला अभ्यासावरनं झाली आहे. तुम्हाला म्हणजे का? कारण विज्ञान विषय माझा असा नावडता होता. मग तोंडी परीक्षेला डस्टरने त्यांच्याकडनं मार खाल्लेला आहे. मला अभ्यासावरून नाही, पण वर्गाच्या बाहेर जास्त वेळ असल्यामुळे तुम्ही काय करायचं वर्गाच्या बाहेर आता? असंच एक दुसरा लेक्चर संपला की मग वर्गाच्या बाहेर सगळी शाळा फिरून यायचं. मग तोपर्यंत कोण शिक्षक वर्गात आलेला असेल मग बाहेरच उभं राहायचं, वर्गात नाही यायचं. मग आवडीचा विषय होता तुमचा? एकदम आवडीचा. तुमच्या बाबतीत? सर मी सगळ्यात शांत मुलगी मीच आहे या ग्रुपमध्ये. मी हो, खूप कमी मार खाल्लाय. खूप शांत. नाही मार खाल्लाय, नाहीच मार खाल्लाय मी कधीच. शिक्षा कधीच नाही झाली? नाही, शाळेत शांत होती. शाळेत शांत होती. आता शांत नाहीये ती, बदल झाला. आता विरुद्ध आहे. बरं, प्रत्येक शाळा आहे ना, त्या शाळेच्या बाहेर ना बोरं, चिंचा किंवा काहीतरी खायला मिळायचं. तर तसे पदार्थ तुमच्या बाबतीत कुठले होते? आणि ना लेक्चर सुरू झाल्यावर पण खायच्या गपचूप. आणि ना बिया आहेत ना, आम्ही आणि वर्गातच दुसऱ्याला टाकायचो मारायच्या ना. त्या बिया. मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावरून आम्हाला बडबड पण ऐकायला भेटायची. बोरकुट पावडर. बोरकुट. समोरच्या दुकानात तुमचं मिळाली. आडनाव काय? पण तिचं नाव आम्ही कधी घ्यायचो नाही. म्हणजे पहिला आम्ही तिला बोरकर म्हणून हाक मारायचो. पण ती नंतर असं रिवर्ट करायला लागली की आम्ही तिचं आडनाव घेणं बंद केलं. का? सर नका विचारू. ते नका विचारू काय तिथे बोलायचं. असं ओरडून ओरडून बोलायची की आम्ही मग प्रियांका बोलायला लागलो. आम्ही कधी प्रियांका. बोरकर नाही बोललो. म्हणजे चिडायच्या तुमच्यावर? चिडायचं ते खूप असं काहीतरी बोलायची की आम्ही ते बोलू शकत कारण आम्हाला ऐकायचं पण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.